माळीमामा नमस्कार. आज ज्या घटना घडल्या आगीच्या त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या घटनेमध्ये आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता. नक्की कशा घटना घडल्या आणि कसं नियंत्रण मिळवलं काय सांगाल? नमस्कार, मी फायर ब्रिगेड तळेगाव टीममधून बोलतो आहे. सकाळी जसं सरांनी जसे सांगितल्याप्रमाणे दोन घटना अशा घडल्या की स्वप्ननगरी व 24 कॅरेट्स जुबली अपार्टमेंट्स इथे मोकळ्या ठिकाणी गवताला लागलेल्या आगी होत्या. ते एका ठिकाणी मोकळं गवत जे नागरिक बाबा जास्त कचरा आहे म्हणून ते पेटवतात, त्याच्यामुळं ती मोठी आग पसरली की मग नंतर फायर ब्रिगेडला कॉल करतात. तसंच तो दुसरा पण कॉल तसाच होता. एका मोकळ्या बंगल्यामध्ये त्यांनी जुने सरपण वगैरे ते इकट्ठा करून ठेवलेलं होतं, त्याला आग लागली होती. पण ते अशी कंडिशन होती की तिथं फायरची गाडी तिथं पोचू शकत नव्हती, कारण की ओपन प्लेस होता आणि खूप खड्डे खळगे होते, त्यामध्ये गाडी तिथं घेऊन जाणं पण अशक्य होतं. मग त्याला आम्ही मॉनिटरनी पाणी मारून ते दोन्ही आग कवर केल्या पूर्ण. पण नागरिकांना असं आमचं आव्हान आहे की मोकळ्या ठिकाणी जे तुम्हाला पूर्णपणे सुकलेलं जे गवत दिसतं, तुम्ही थोडंसं पेटतं म्हणून पेटवता, पण त्याचा नुकसान प्रॉब्लेम जादा होतो आणि असे नाहक काहीतरी विनाटाही मोठ्या घटना घडू शकतात. तर नागरिकांना आव्हान आहे की असं मोकळ्या जागेमध्ये वगैरे आग लावू नये. बरं, तिसऱ्या घटनेच्या वेळेस काय केलं आपण? तिसऱ्या घटनेच्या वेळेस पण असंच होतं की एका ठिकाणी त्या बंगल्यामध्ये मोकळी लाकडं वगैरे ठेवलेली होती आणि ते इकडलं जसं पहिली घटना घडली तशीच त्यांनी मोकळ्या जागेत कोणीतरी आग लावली होती किंवा गवत पेटत गेलं किंवा कोणतरी बिडी गाडी दुपारी वगैरे पेटवली असेल ते पटकन पेटले. आज तर एक तर टेम्परेचर पण भरपूर होतं आणि त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये सुकलेलं गवत असल्यामुळे लगेच पेटतं आणि त्यांनी सुकलेली लाकडं पण भरपूर तिथं जमा करून ठेवलेली होती. त्याच्यावरती पण आम्ही आग नियंत्रण करण्यात यश मिळालं आम्हाला. आज जी चौथी घटना घडली ही तळेगावच्या इथं सध्या मला वाटतं एक पहिल्यांदाच घटना घडली असावी अशी की पेट्रोल पंपावर अक्षरशः एक आग लागली होती. त्यावेळेस आपण त्वरित जाऊन त्या ठिकाणी नियंत्रण मिळवलं, नाही तर मोठी दुर्घटना घडली असती. याच्याबद्दल काय माहिती सांगाल, काय सत्यता सांगाल? बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आज पण असंच झालेलं होतं. सकाळच्या घटनेमध्ये आम्ही तर सतर्कच होतो, पण 6:30 पावणे 7ला आम्हाला पण लगेच फोन आला की अशाच्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती आग लागलेली आहे. तर आम्ही लगेच त्वरित गाडी काढली, अग्निशमन वाहन काढून आम्ही लगेच पोहोचलो तिथं. पण तिथं प्रत्यक्षदर्शी पोहोचण्यासाठी जो आम्हाला आपल्या स्टेशन चौकापर्यंत पोहोचण्याचा जो ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आला तो खूप आला आणि तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर सुद्धा ईगलच्या चढावरती जाताना जे ट्रॉफिक असतं कायम त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम आला. तरी पण आम्ही तिथंपर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही पहिले प्रथमदर्शी पाहिलं की बाबा आग कशी आहे ते बघितल्यानंतर मग आम्ही आमच्या अग्निशमन वाहनाच्या मार्फत पाणी मारून पण पहिले कूलिंग करण्याचा प्रयत्न केला व आग विझवली. पण नंतर आमचा सहकारी मित्र यांनी फोम वापरून त्याच्यावरती पूर्णपणे मारा केला व ते मारा केल्यामुळं आग नियंत्रणात आणली. तसंच तुम्ही तिथं पोहोचले त्यावेळेस आगीचं स्वरूप नक्की काय होतं? रौद्र रूप होतं आगीचं, खूप मोठी आग होती. बरं, समजा तुम्हाला एक 5-10 मिनटं उशीर झाला असतं तर काय घटना घडली असते एक सांगू शकाल? सुदैवाने असं की आम्ही लवकर तिथं पोचलो नसतो तर खूप मोठा अनर्थ झाला असता. एकतर पेट्रोल पंपावरतीच टँकर असल्यामुळं त्यात पेट्रोल होतं, शिवाय ते जर एवढा मोठा स्फोट झाला असता तर सांगू पण नाही शकत की किती मनुष्यहानी वगैरे झाली असते. पण आत्ताच्या या घटनेमध्ये मनुष्यहानी काही झालेली नाही आहे, फक्त ड्रायव्हरला किरकोळ भाजलेलं आहे, त्यांना लगेच ॲडमिट केलेलं आहे. पण आमचे सहकारी वगैरे आम्ही तिथं लगेच पोचलो होतो आणि फोमचा मारा केल्यामुळं ते पूर्णपणे नियंत्रित करण्यात यश आलं आम्हाला. त्यावेळेस सोबत कोणकोणते पोलीस अधिकारी आले होते का? तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन म्हणा किंवा MDC? हा होते, आले होते अधिकारी वर्ग आलेले होते. हो सर. आणि दुसरी एक फायरची टीम सुद्धा त्या ठिकाणी दाखल आम्ही लगेच आमच्या ग्रुपमध्ये कोऑर्डिनेट असतात की बाबा आग जास्त आहे तरी असेल तर मग आम्ही वडगावच्या गाडीला फक्त कॉल टच करून ठेवलेला होता. वडगावची गाडी पण पोचली होती, पण तोपर्यंत आम्ही आग नियंत्रणात आणली होती. ओके सर, धन्यवाद.